ताई सरकारची चूक झाली आहे. कुठेतरी आधी हे सगळं संभाषण जे आहे ते मीडियाकडे आलं, अटक केली नाही आणि जामीन मिळाला. कुठेतरी मिलीभगत दिसते. नाही असं म्हणता येणार नाही की मला असं वाटतं की आपण ज्याचा उल्लेख केलात याचा 1992 साली मार्चला जी झाली घडलेली घटना त्याच्यापासून खरं बोध घ्यायला पाहिजे कुणाच्याही बाबतीमध्ये. उद्या तो काँग्रेसच्या बाबतीत असेल, राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल, शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा कुठच्याही राजकीय पक्षाच्या बाबतीत असेल किंवा आणि काही प्रसंगात असेल की ज्याच्यापासून अशा विघातक घटना घडू नये आणि त्याची जर आपल्याला माहिती मिळाली असेल तर कायद्याच्या कक्षेत असलेल्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. ज्या प्रथमदर्शनी मला असं वाटतंय की मी जी कलम जी मला अज्ञात आहेत ती किंवा मला माहिती आहे ती 120B 153 आणि 34 अशी काहीतरी कलम लावलेली आहेत एकंदरीत, आणि त्यामुळे ती जामीनपात्र सगळी कलम आहेत. एकंदरीत गुन्ह्याचं याचं स्वरूप बघता म्हणजे जी वाक्य वापरली गेलेली आहेत आणि ज्याच्यानंतर जो भडका उडाला किंवा जे काय झालं त्याच्यावरनं मला असं वाटतं की याच्यापेक्षा कडक कलम त्याच्याला लावायला असायला पाहिजे आणि यांना अटक व्हायला पाहिजे होती. कायद्याचं जेव्हा आपण म्हणतोय ते कोणी असेल, उद्या मला जर मी जरी असं केलं तरी मलाही अटक झाली पाहिजे आणि कायद्याने ती अटक होऊन मग कोर्टातनं जामीन मिळवणं हा भाग वेगळा. पेपरावर अटक दाखवून जे काही केलं गेलेलं आहे हे तितकंसं समर्थनीय मला वाटत नाही. मी कदाचित वेगळ्या अँगलने पाहत असेल, पोलिसांनी जेव्हा केले आहे तेव्हा त्यांच्या अँगलने त्यांनी पाहिलं असेल, परंतु ह्याच्यामध्ये सरकारची मिलीभगत असण्याचं काही कारण नाही. एकच त्याला कारण आहे असं की पोलिसांनी करण्याच्या सगळ्या काय ऍक्शन्स आहेत त्या पोलिसांनी करायच्या आहेत, त्या काही सरकारने करायच्या नव्हेत. पोलिसांना मिळालेली ही टेप पोलिसांना मिळालेली होती. आता पोलिसांनी त्या टेपच्या आधारे काय चुकीचं केलं असेल तर सरकार त्यांना जाबी विचारेल. त्यामुळे सरकारची ह्याच्यामध्ये मिलीभगत असण्याचं काहीच कारण दिसत नाहीये. पोलिसांनी राजकीय दबाव आणणार नाही सरकार असं तुमचं म्हणणं. राजकीय दबाव जर असता तर कदाचित आणखीन काही गोष्टी मग हे बेलेबल ऑफेन्स सुद्धा राहिल्या नसते, नॉन बेलेबलच झाले असते. तसं जर म्हणायला गेलं असेल तर जर पोलिसांची खात्री आहे की हे बेलेबल ऑफेन्स आहे तर मग त्याची चौकशी होईल किंवा त्याच्या बाबतीमध्ये काय पुढे जे काही कायदेशीर हात नाही असं तुमचं त्याच्यामध्ये सरकारचा अजिबात हात असण्याचं कारण नाही. पोलिसांना पूर्णतः त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे आणि तो दिलेला द्यायला असला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये ते जे काही निर्णय घेतील ते जर चुकीचे असतील, जसं सुराळकर सरांनी सांगितलं, ते जर चुकीचं असेल तर त्यांना जबाबदार पकडायला. अगदी मी जातो गिरीश बापटांकडे. बापट सर, तुम्ही काय पुढे करणार आहात? काय तुमची आता कारवाई असणार आहे सेना भाजपची मिळून? कारण जामीन तर मिळालाय पण बदनामी खूप झाली आहे. आता निखिलजी असा आहे, माझंही ऐका. मगाशी 92ची चर्चा झाली. मी दाव्याने तुम्हाला सांगतो की आदरणीय बाळासाहेब होते म्हणून त्या 92च्या दंगलीत मुंबई वाचली, नाहीतर नकाशावरनं मुंबई बाजूला गेली असती. असे दाऊद इब्राहिमचे सगळे हस्तक आणि लोक तिथे काम करत होते. त्यांना बाळासाहेबांनी, शिवसेनेने आणि सगळ्या आम्ही संघटनांनी अडवलं. कौतुक नका करू पण त्यांना दोष देण्यात नाही. हे तुमचं मत असू शकतं गिरीशजी. मग आता असं म्हणायचं का मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे होत्या म्हणून पुणे वाचलं, याच पद्धतीने असंही म्हणता येईल असं म्हणायचं का तुम्हाला? मी मला माझं मत मांडू द्या ना, आपण आपलं मत मांडताय. नाही, मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. मी त्याच विद्याकडे येतो आहे, तो मी तुम्हाला उत्तर देतोय ना. मला हे सांगायचंय की नीलम गोरे आणि जे आज तुम्ही आहेत, कोर्टाने उद्या त्यांना जी शिक्षा देईल ते हे दोन्ही नेते सेना भाजप मान्य करेल आणि कोर्टाच्या पुढे नाही. पण हे करत असताना आज महाराष्ट्रात सीमीचं जाळं पसरलंय. त्यांचे फोन टॅपिंग करतात का नाही आम्हाला माहिती नाही. दाऊदची गँग महाराष्ट्रात धुमाकूळ घालते, त्याच्याकडे लक्ष नाही. नक्षलवादात 200-300 पोलीस बळी पडतायत, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि राज्यातल्या एका शहरातल्या एका विषयाकरता काही संभाषण झालं असेल त्याचा विषय घेऊन आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती चाललेला आहे की जसं जग सगळं पेटलेलं आहे. मला अंकुश काकडे तुम्ही उत्तर द्या. त्यांनी एक वेगळा मुद्दा काढलेला आहे की सिमीच्या लोकांना तुम्ही सोडता, अतिरेक्याने सोडता, पण नीलम गोरे आणि मिलिंद नार्वेकरांना का बुवा पकडता? माझा मुद्दा होऊ द्या. जी बोला. गोरे आणि नार्वेकरांची चूक झाली असेल तर ती तुम्ही आणि मी नाही ठरवायची. कोर्टाने शिक्षा देऊ दे, आम्ही कोर्टाचा सन्मान करतो. कळलं तुमचा मुद्दा हा आला, तुम्ही मांडलात मुद्दा. आणि अतिरेक्यानं न पकडता आम्हाला का पकडता असं विचारलं. अंकुश काकडे उत्तर द्या. सेनेला बदनाम करण्याकरता ठीक आहे, तुमचा मुद्दा समजलाय. अंकुश काकडे उत्तर द्या. ते काय म्हणतात तुम्ही ऐकलेलं आहे. नाही वाघे साहेब, मला तुमचा प्रश्न बापटांच्या आरडाओरडीमुळे मला नीट समजू शकला नाही. ते असं म्हणतायत, अंकुश काकडे ते असं म्हणतायत की अतिरेक्यानं सोडता आणि आमच्या नीलमताई आणि मिलिंद दादाला का बाबा पकडता? उत्तर द्या. वाघे साहेब, एकच आहे की कोणाही अतिरेक्यांना सोडता उपयोगाचं नाही. जे कोणी देशद्रोही असतील
त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, त्यांचे फोन टॅपिंग केले पाहिजेत, त्यांच्यावरती त्या देशद्रोही या शब्दाला माझं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही समाज विघातक कृत्य म्हणा, पोलिसांनी देखील देशद्रोहाचा आरोप ठेवला नाही, मला गिरीश बापट एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे. जो दंगल भडकवतो तो देशद्रोही आहे असं तुम्ही मानत नाही का? जर दंगल भडकवणारा माणूस माणसं कापा असं सांगणारा माणूस देशद्रोही नाही का? देशद्रोहाच्या वागळे माझे गिरीश अशा प्रकारे वागळे गिरीश बापट शहरातल्या बंदचा लगेच देशद्रोहाशी संबंध जोडला. वागळे मला वाटतं हे अन्यायकारक होईल. वागळे गिरीश तुम्ही बापट त्याला समाज विघातक म्हणा, पण माझ्या मते दंगल भडकवणं हे समाजविघातक कृत्य आहे आणि समाजविघातक कृत्य हे देशद्रोही सुद्धा असतं. हे गिरीश बापट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अंकुश काकडे बोला. नक्षलवादी असेल कारण आता कोर्टात दावा आहे आणि हे कोर्ट ठरवणार आहे समाज केलं का नाही, आपण नाही ठरवायचं. सिमी असेल, नक्षलवाद असेल किंवा इतर ज्या शक्ती आहेत, मग त्या मुस्लिम संघटनांच्या वगैरे जे असतील, ते जे कृत्य करतायत देशाच्या विरोधामध्ये ते देशद्रोही आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई जरूर झाली पाहिजे. पण ती कारवाई करत असताना देशांतर्गत आपल्याच देशाच्या विरोधामध्ये, आपल्याच राज्याच्या विरोधामध्ये सरकारी मालमत्तेची अशा पद्धतीने दंगल घडवून आणून नुकसान करणं हे सुद्धा त्या देशद्रोह्यांनी इतके दोषी आहेत. त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, उद्या एखाद्या ठिकाणी जर का आमच्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. पण पुन्हा सांगतो की 1992 साली जी घटना घडली त्यावेळेला जर का पोलिसांनी किंवा राज्य सरकारने कडक धोरण स्वीकारलं असतं तर ती वेळ कदाचित आज आली नसती. अगदी बरोबर आहे. माझा वेळ संपलेला आहे. मी हो नाही मध्ये उत्तर विचारणार आहे आपल्या तिन्ही स्टुडिओतल्या पाहुण्यांना. आणि महत्वाचा प्रश्न गिरीश बापटांनी उपस्थित केलाय, दंगल भडकवणं हा देशद्रोह आहे की नाही? भाई जगताप. त्याला दोन कंगोरे आहेत. म्हणजे हे मानायला पाहिजे की समाजविघातक या घडीला तरी समाजविघातक कृत्य ही देशाच्या कुठच्याही याच्या आड येत असतील तर ते देशद्रोहच म्हणायला पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. दंगल भडकवणं हे समाजाला जितकं नुकसानकारक आहे देशाला सुद्धा आहे की नाही? अल्टिमेटली देशाचं नुकसान आहेच. भाजप सेनावाले शब्दांचा खेळ खेळताय. नाही आहेच ना. कारण असं आहे की समाजाचं नुकसान करतायत, ते समाजाला जाळपोळ करतायत, त्यामुळे हा देशद्रोहच आहे. महत्वाचं जे गोष्ट आता असं आहे की सगळं राजकारण याच्यावर जे चाललेलं आहे की आता मागचा त्याचा बोलविता धनी कोण, हा कोण, जो समोर आहे त्याच्यावर कारवाई काय करणार? कारण हा पोलिसांनी केलेला आहे. जर पोलिसांनी ते नीट टॅपिंग केलेलं असेल तर ते त्यांनी समोर आणलं पाहिजे आणि यांना कडक शिक्षा होईल अशा पद्धती. कारण आता हे एक्सपोज झालेलं आहे. असं म्हणणं ही जबाबदारी आता पोलिसांची आहे. पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांची जबाबदारी आहे की कारवाई शेवटपर्यंत घेऊन जाणं. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा, फोन टॅपिंग प्रकरणामुळे शिवसेना नेते अडचणीत आलेत का? बघा पडद्यावर. 68% लोक म्हणतात होय शिवसेना अडचणीत आली आहे. शिवसेनेनी खरंच धडा शिकण्याची गरज आहे पण ती शिकत नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.